महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. त्यात महायुती सरकारने विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली. यावेळेस विधानसभेवर अनेक श्रीमंत आणि गरीब आमदाराबरोबरच बरेच असे देखील आमदार आहेत ज्यांचे शिक्षण खूप जास्त आहे. अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिक्षित 10 आमदार कोणते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, आदिती सुनील तटकरे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये आदिती सुनील तटकरे यांचा 10वा क्रमांक लागतो. ज्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, ज्या तरुण आमदारांपैकी एक म्हणूनही ओळखल्या जातात. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर म्हणजेच MA पूर्ण झालेले आहे. नंबर 9, देवराव विठोबा भोंगले. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये देवराव विठोबा भोंगले यांचा 9वा क्रमांक लागतो, जे चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांचे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पदव्युत्तर MA पॉलिटिक्स पूर्ण झालेले आहे. नंबर 8, रामदास मसराम. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये रामदास मसराम यांचा 8वा क्रमांक लागतो, जे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर MA पूर्ण आहे. नंबर 7, मेघना बोर्डीकर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा 7वा क्रमांक लागतो, ज्या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांचे शिक्षण मास्टर ऑफ आर्ट्स पोस्ट ग्रॅज्युएट इंटरनॅशनल स्टडीज हे DY पाटील विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केलेले आहे. नंबर 6, सुधीर मुनगंटीवार. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा 6वा क्रमांक लागतो, जे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण पदवीधर MPhil पूर्ण आहे. MPhil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी, जी एक पदव्युत्तर संशोधन पदवी आहे. नंबर 5, राहुल आहेर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीत राहुल आहेर यांचा 5वा क्रमांक लागतो, जे नाशिक जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांचे शिक्षण पदव्युत्तर MS ऑर्थोपेडिक्स एवढे झालेले आहे. MS ऑर्थोपेडिक्स, ज्यालाच मास्टर ऑफ सर्जरी असे सुद्धा म्हटले जाते. नंबर 4, सुहास बाबर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुहास बाबर यांचा 4था क्रमांक लागतो, जे सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट MBA पूर्ण आहे. नंबर 3, नितेश राणे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये नितेश राणे यांचा 3रा क्रमांक लागतो, जे रायगड जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नितेश राणे यांनी मिडल एक्स युनिव्हर्सिटी लंडनमधून 2006 मध्ये पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट MBA पूर्ण केलेले आहे. नंबर 2, विजयकुमार गावित. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये विजयकुमार गावित यांचा 2रा क्रमांक लागतो, जे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विजयकुमार गावित यांनी 1988 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर MD हे शिक्षण पूर्ण केलेले आहे. नंबर 1, करण संजय देवताळे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये करण संजय देवताळे यांचा 1ला क्रमांक लागतो, जे चंद्रपूर जिल्ह्यातील वारोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या त्यांचे वय फक्त 30 वर्षे इतके आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार करण देवताळे यांनी पदव्युत्तर BE सिव्हिल इंजिनिअरिंग आणि MBA हे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले 10 आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या 10 आमदारांव्यतिरिक्त महाराष्ट्रात अनेक असे आमदार आहेत ज्यांचे शिक्षण जास्त झालेले आहे, ज्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली नाही. तसेच ही संपूर्ण माहिती EDR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मनुसार घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.